नमस्कार आदरणीय पालक व माझ्या हुशार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्षभर जी तयारी केली 10वी बोर्डची एक्झाम, या 10वी बोर्डच्या एक्झामला आपण सगळ्यांनी खूप डोक्यावर घेतलेलं आहे की आपल्याला बोर्डाची एक्झाम द्यायची. हे सेंटेन्स वर्षभर मुलांच्या कानावर भरपूर वेळेस आलेलं आहे. त्यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अतूट अशी मेहनत घेतलेली आहे. तर त्याची पूर्तता करण्यासाठीचे दिवस आता जवळ आलेले आहेत आणि म्हणून परीक्षेला जाता जाता आपण काय तयारी केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही करून बसलात. तरी सुद्धा मला असं वाटतं की मी काही पॉईंट्स तुम्हाला सांगावे. 10वी बोर्डच्या एक्झाममध्ये आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे आहेत आणि म्हणजे ही जी काही व्यवस्था आहे की आपल्याला माहिती आहे की आपण समाज जीवन जगत असताना आपल्याला 4 लोक विचारणारे आहेत की तुम्ही वर्षभर काय केलं, त्याचा पुरावा काय, आणि म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला आता प्रूव्ह करून दाखवायचंय की मी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचं हे फळ असणार आहे. आणि म्हणून आपल्याला त्या मार्काच्याही दृष्टीने त्या ठिकाणी त्याचा विचार करावा लागणार आहे. आणि मित्रांनो, या काळामध्ये काही ठराविक गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं आरोग्य त्या ठिकाणी चांगलं ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या मुलाचं त्या ठिकाणी आरोग्य चांगलं असणार आहे अशा मुलांचं त्या ठिकाणी माइंड जो आहे तो व्यवस्थित सेट झालेला असतो आणि मग या पूर्ण वर्षामध्ये त्यांनी केलेली तयारी ही त्या ठिकाणी आता सत्यात उतरायची वेळ आता आलेली आहे. परीक्षेला जाता जाता पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपला जो माइंड आहे सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून आपण परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. कारण आम्ही आतापर्यंतचा इतिहास बघितला की जी लोक मनात हरलेली असतात ती कुठल्याच रणामध्ये जिंकू शकत नाही आणि जी लोक मनातच जिंकलेली असतात ती कुठल्या रणामध्ये पराभूत होऊ शकत नाही. म्हणून या परीक्षेचा आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे, स्टडी झालेली आहे. याच हेतूने या सकारात्मक दृष्टिकोनाने त्या ठिकाणी तुम्ही येणाऱ्या परीक्षेला सामोरे जायचे. मित्रांनो, खरं तर आम्ही बघितलं की 10वी हा एक आपला आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे आणि हा टर्निंग पॉईंट म्हणजे तुम्हाला याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. म्हणून पहिल्या पेपरपासून आपण त्याची तयारी करणं गरजेचं आहे. एखाद्या पेपरमध्ये आपल्याला मार्क कमी आले तर त्या ठिकाणी खचून जाऊ नका. दुसरा पेपर टार्गेट करा आणि पालकांनाही ती विनंती आहे की पहिल्या पेपरमध्ये सपोज मार्क कमी आले असतील तर त्या मुलाला त्याच्या पाठीवर अजून कौतुकाची थाप टाका आणि त्याला त्या ठिकाणी पुढे वाटचाल करण्यासाठी सज्ज करा. कारण की आपल्याकडे अजून बरेचसे पेपर्स आहेत. म्हणून त्या ठिकाणी 10वीची बोर्डची एक्झाम म्हणजे आयुष्यातली पहिली एक्झाम नाही किंवा शेवटची एक्झाम नाहीये. त्यामुळे खचून जाता कामा नये. आपला दृष्टिकोन त्या ठिकाणी चांगला ठेवला पाहिजे तर आपल्याला यशाची उंच उंच शिखरं नक्कीच गाठता येतील. पण या टर्निंग पॉईंटमध्ये आम्ही काही काळजी घेणंही गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आरोग्य संतुलित ठेवून चांगला आहार त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आपल्यासोबत जे आपल्याला पेन यूज करायचे आहेत परीक्षेसाठी ते पेन एकाच कंपनीचे 1-2 प्रकारचे पेन असले पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ते पेन वापरलेले असले पाहिजे. तुम्हाला परीक्षेला जायचं तर डायरेक्ट त्याच दिवशी एखादा नवीन पेन घेऊन तुम्ही जाऊ नका. त्याला सुरळीतपणा येणं गरजेचं असतो. त्याच्यानंतर तुमच्यासोबत स्केल असणं गरजेचे आहे, एखादा रुमाल असणं गरजेचं आहे, पाणी बॉटल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की ते हॉल तिकीट. बरेचसे मुलं हॉल तिकीट घरी विसरतात आणि मग त्यांची टायमावर जी काही धावपळ होते त्याच्यातून त्या ठिकाणी तुमचं पेपरवर त्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो, परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी अजून एक महत्त्वाचे आहे की तुमच्याकडे ट्रान्सपरंट एक पॅड असणं गरजेचं आहे. हॉल तिकीट, पाणी बॉटल आणि पेन्सिल, इरेझर ह्या आपल्या गोष्टी आपल्याकडे असल्या तर त्या ठिकाणी आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि पालकांनी त्या ठिकाणी मुलांना या काळामध्ये कुठलंही डिप्रेशनमध्ये न जाऊ देता कुठल्याही त्या ठिकाणी जे काही आपल्याकडे निगेटिव्ह वातावरण आहे त्याच्यामध्ये सकारात्मकता कशी आली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आज मी चाटे कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून बोलतोय. तर चाटे कोचिंग क्लासेसच्या ज्या काही डिझाईन आहेत त्याच्यावर तुम्ही आतापर्यंत जो विश्वास ठेवलेला आहे
तर आम्ही तुम्हाला सार्थ विश्वास त्या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो की येणारी परीक्षा ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी नक्कीच बदल घडवणारी असणार आहे. एवढी मेहनत तुम्ही आणि आम्ही दोघांनी घेतलेली आहे, त्यामुळे तुम्ही तो दृष्टिकोन ठेवून या परीक्षेला सामोरे जा. बांधवांनो, आजपर्यंत आम्ही या वर्षामध्ये वाचन केलंय, मनन केलंय, चिंतन केलंय. आता वेळ आलेली आहे ती फक्त लेखन करण्याची. म्हणून वाचन, मनन, चिंतन ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ ज्याला साधता आला त्याला त्या ठिकाणी आता योग्य ते लेखन या ठिकाणी करता येणार आहे. आणि आम्ही बघितलंय, आम्ही सगळं शेतकऱ्यांची पोरं आहेत. या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळ पडतात, तरीही आमचा शेतकरी बांधव काळ्या मातीमध्ये पिकाचं हिरवं सोनं निर्माण करू शकतो. तर तुम्ही आमचे विद्यार्थी पांढऱ्या कागदावर मार्काचं सोनं नक्कीच निर्माण करू शकणार आहात, त्यामध्ये कुठली शंका नाही. तुम्हाला या ठिकाणी परीक्षेसाठी जाता जाता खूप खूप शुभेच्छा देतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही परीक्षा जी आहे ही आपली पहिली पायरी आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या प्रत्येक पायऱ्या हे यशस्वीरित्या पार करायच्या आहेत. पुढे जात असताना त्या ठिकाणी आम्हाला आमचा एक बेस पक्का करणं गरजेचं आहे. म्हणून या एक्झामची जी काही तयारी मुलं करत आहात ती एक्झाम दिल्यानंतर भले भले 1-2 दिवस तुम्ही सुट्ट्या घ्या, आराम करा. त्या ठिकाणी लगेच 1 एप्रिलला ज्या लोकांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची, म्हणजे नीट असेल, जेई असेल, एनडी असेल, सीईटी असेल किंवा पुढे एमपीएससी यूपीएससी, सगळ्या गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या माध्यमातून साध्य करता येतील. पण त्याची सुरुवात तुम्हाला लगेच परीक्षा झाल्यानंतर करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला येणारी पुढची कॉलेज लाईफ न जाता त्या ठिकाणी नॉलेज लाईफ असली पाहिजे. आणि या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद.